तर मुलांना आपण या पाठाच्या माध्यमातून आता आपण काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर त्याप्रमाणे बघणार ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर या पाठाच्या माध्यमातून आलेले कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते आपण देखील व्यवस्थित स्पष्ट करण्याच्या माध्यमातून सोडवण्याचा आज आता आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला तर प्रथम आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. आता इथे जे प्रश्न आहेत मुलांना ते कसे आहेत मुलांना, तुम्हाला ऑप्शन दिले गेले आहेत. तुम्हाला या दोन ऑप्शनपैकी आपला एक करेक्ट आन्सर इथे असणार आहे. चला तर सुरुवात करूया. इथे रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन राईट आन्सर सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्हाला प्रश्न हा नीट वाचायचा आहे आणि ज्या योग्य आन्सरावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. जो आपला पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं आपण पाहणार आहोत, उत्तर बघणार आहोत. चला इथे जो पहिला प्रश्न आपण वाचणार आहोत, देअर वॉज अ टिनी टायनी. मग देअर वॉज अ टिनी टायनी, तिथे एक कोण होतं? देअर वॉज होतं टिनी टायनी, एक लहानचं काय होतं त्यांनी विचारलेलं आहे. ते टिनी टायनी म्हणजे अगदी लहान, सूक्ष्म, बारीक. मी याचा अर्थ देखील तुम्हाला पाठाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण पाठ लर्न करत होतो, जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा तुम्हाला सांगितलेलं होतं की टिनी टायनीचा अर्थ काय, की अगदी लहान, छोटेसे, जेव्हा सूक्ष्म, बारीक याचा अर्थ असतो. तर मग सगळ्यात छोटं बारीक काय आहे? मग तुम्हाला दोन ऑप्शन आहे, मॅन आहे का वुमन आहे? तर या प्रश्नाचा आन्सर अगदी सोपा आहे, तुम्हाला ऑप्शनची गरज नाही आहे. तरी पण आपला जो करेक्ट आन्सर असणार आहे तो काय आहे मुलांनो? मॅन म्हणजे काय आहे? माणूस आहे, पुरुष आहे. वुमन म्हणजे बाई किंवा स्त्री आहे, बरोबर. या दोनपैकी आपलं जे योग्य आन्सर असणार आहे ते कसं असणार आहे म्हणून आपलं जे योग्य आन्सर असणार आहे वुमन. आणि म्हणून आपण योग्य आन्सरावर काय करणार आहोत? क्लिक करणार आहोत. म्हणजे आपलं कसं असणार, देअर वॉज अ टिनी टायनी वुमन, ती एक छोटीशी बाई होती, असं आपलं इथे आन्सर परिपूर्ण असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, एव्हरीथिंग वॉज डॅश. सगळं काही कसं होतं? मग तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, टिनी टायनी होतं का लार्ज होतं. आता यासाठी आपण आधी आपले जे दोन ऑप्शन आहेत त्याचं आपण मिनिंग समजून घेणार आहोत. एव्हरीथिंग, एव्हरीथिंगचा अर्थ काय आहे? सर्व काही. वॉज म्हणजे होते, सर्व काही होते. कसे होते? मग इथे लार्ज आलाय. लार्ज म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणात होते. आपण म्हणतो ना लार्जेस्ट. लार्ज काय काय आपल्या घरामध्ये असं समजतो ना की एखादा कपडा घेत असतो, मग तो एक्स्ट्रा लार्ज म्हणजे जास्त असतो, म्हणजे जो जेणेकरून जे जी शरीरयष्टी ही जास्त असल्यामुळे आपण त्याला म्हणतो ना एक्स्ट्रा लार्ज आहे, की त्या व्यक्तीला लागणारा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा लार्ज असणार आहे. किंवा जेव्हा जास्त कुटुंब असेल तेव्हा ते मोठं घर असतं तेव्हा एक लार्ज आहे. किंवा एखादा मोठा लार्ज आपण जाऊ ना, जे माणसं जास्त असतील, जेव्हा व्यक्ती जास्त असल्यावर आपण पिझ्झा ऑर्डर करताना आपण एक्स्ट्रा लार्ज पिझ्झा ऑर्डर करतो, बरोबर, की जेणेकरून सर्वांना पुरला पाहिजे. मग हा लार्जचा अर्थ मी इथे सांगितलेला आहे. टिनी टायनी म्हणजे अगदी लहान, सूक्ष्म, छोटेसे असा याचा अर्थ होत आहे. मग एव्हरीथिंग वॉज, मग इथे सर्व काही कसं आहे? लार्ज आहे का टिनी टायनी आहे? तर साहजिकच जे आपलं आन्सर असणारे मुलांना ते आहे एव्हरीथिंग वॉज अ टिनी टायनी, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तर इथे काय करणार आहोत? क्लिक करणार. एव्हरीथिंग वॉज टिनी टायनी, सर्व काही कसे आहे? अगदी लहान आहे, छोटे आहे, छोटं होतं, सूक्ष्म होतं, असं तिथे आपला अर्थ होत आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण बघा पाहणार आहोत. आपण थर्ड क्वेश्चन, टिनी टायनी वुमन वेंट इन टू अ टिनी टायनी, जी अगदी जी छोटीशी बाई होती ती छोट्याशा कुठे गेली होती? मग तुम्हाला दोन ऑप्शन आहे, गार्डनमध्ये गेली होती का चर्च यार्डमध्ये गेली होती. बघा आता तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे. गार्डनचा अर्थ काय आहे? बाग आहे, बगीचा आहे असं आपण म्हणू शकतो, मैदान आहे. त्याचप्रमाणे इथे चर्च यार्ड, चर्च म्हणजे की जे चर्चचं अंगण आहे त्या ठिकाणी गेली होती. तर म्हणजे छोटीशी बाई छोट्याशा चर्चच्या छोट्याशा अंगणामध्ये ती गेलेली होती. आपलं इथे करेक्ट असणार आहे. गार्डन हा शब्द तिथे आलेला नाही आहे आणि म्हणून जे आपलं आन्सर असणार आहे टिनी टायनी वुमन वेंट इन टू, वेंट म्हणजे ती गेलेली होती, वेंट इन टू टिनी टायनी, टिनी टायनी चर्च यार्ड, हे आपलं काय आहे? योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे टिनी टायनी वुमन, ती छोटीशी बाई छोट्याशा चर्च यार्ड्समध्ये, म्हणजे छोट्याशा जे चर्च यार्ड म्हणजे जे अंगण आहे, यार्डचा अर्थ काय आहे? अंगण आहे. चर्च म्हणजे जिथे ख्रिस्ती लोक जे आपली धर्माची प्रार्थना करतात, प्रेयर करतात किंवा जे आराधना करतात त्यातलं आपण काय बोलणार आहोत? चर्च असं बोलणार आहोत. त्याच्या प्रकारचे चर्चच्या समोर जे अंगण आहे त्या अंगणाला काय बोलणार इंग्लिशमध्ये? यार्ड असे बोलणार आहोत. आणि म्हणून जे आपलं बघा आन्सर असणार आहे टिनी टायनी वुमन वेंट इन टू अ
काय टिनी टायनी चर्च यार्ड हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, लास्ट मील ऑफ द डे इज कॉल्ड. त्याने लास्ट मीलचा अर्थ काय? मीलचा अर्थ की जे जेवण आहे, मीलचा अर्थ जेवण. आपण बोलतो ना की जेवायचं आहे का, आर यू हंग्री, बोलतो की तुला जेवायचं आहे का. जर आपण समोरच्याला विचारतो आर यू हंग्री, मग हंग्रीला आपण म्हणू शकतो की भूक लागणे आहे, पण तू जेवण केलं का. जर जेवण करायला काय बोलणार आहे? मील बोलणार. लास्ट मील ऑफ द डे की त्या दिवसाचं शेवटचं जे अन्न आहे त्याला आपण काय बोलणार आहोत. कॉलचा अर्थ काय आहे? काय संबोधणार आहोत. मग तुम्हाला इथे दोन पर्याय आहेत, सुपर आहे का ब्रेकफास्ट आहे. आता ब्रेकफास्ट आपण कशाला बोलत आहोत मुलांना? जो ब्रेकफास्ट की जे आपण सकाळी उठल्यानंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी जो जे आपण काही थोडा अल्पोपहार खातो त्याला आपण काय बोलणार आहोत? ब्रेकफास्ट बोलणार आहोत. की जे आपण अल्पोपहार आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डाळ भात भाजी चपाती सकाळी खात नाही, आपण काय खात आहोत? अल्पोपहार खात आहोत. जसं आपण ब्रेड आहे, चीज आहे, बटर आहे, त्याचप्रमाणे आपण पोहे आहे, शिरा उपमा, जे काही आपण थोड्याशा प्रमाणामध्ये खातो त्याला आपण ब्रेकफास्ट बोलतो किंवा अल्पोपहार बोलतो. पण आता इथे सुपरचा अर्थ काय? की रात्रीचं किंवा दिवसभराचं जे शेवटचं जे जेवण आहे त्याला आपण काय बोलत आहोत? सुपर बोलत आहोत. आणि म्हणून जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे, लास्ट मील ऑफ द डे इज कॉल्ड अ सुपर. की दिवसभराचं जे शेवटचं जे अन्न आहे त्याला आपण काय बोलणार आहोत? सुपर बोलणार आहोत. सुपरचा अर्थ हा इथे बघा दोन प्रकारे पर्यंत. सुपर म्हणजे सुपर म्हणजे एक चांगली आहे. सुपर म्हणजे सर्वोत्तम, चांगलं, असा देखील त्याचा एक वेगळा अर्थ होतो. परंतु जसा आपलं सेंटेन्स असेल त्या सेंटेन्स प्रमाणे आपण त्या शब्दाचा अर्थ आपण घेत असतो. तर लास्ट मील ऑफ द डे इज कॉल्ड सुपर हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आता बघा इथे आतापर्यंत आपण पर्याय पाहिले होते की दोन पर्याय होते. या दोन पर्यायापैकी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर हे करेक्ट इथे सांगायचं होतं. आता मात्र आपल्याला ट्रू ऑर फॉल्सच्या माध्यमातून आपल्याला प्रश्नाचं उत्तर इथे द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला सांगायचं आहे की जे स्टेटमेंट दिलं आहे किंवा जे वाक्य आहे ते वाक्य आपण कशा प्रकारे ते सांगणार आहोत की ते योग्य आहे का रॉंग आहे, राईट आहे का रॉंग आहे, की तुम्हाला तिथे फक्त सांगायचं आहे. बघा जो आपला पहिला क्वेश्चन असणार इथे दिले, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. बघा तर तुम्हाला फक्त स्टेटमेंट दिलं आहे, तुम्हाला राईट का रॉंग सांगायचं आहे. द वुमन वेंट आउट टू टेक अ टिनी टायनी वॉक. आता हे वाक्य बरोबर आहे का? की एक छोटीशी बाई तिच्या छोट्याशा पावलाने ती काय करत होती? चालत होती. हे वाक्य बरोबर आहे का? इथे ट्रू दिले आणि फॉल्स दिले. ट्रू म्हणजे काय? बरोबर आहे. आणि फॉल्सचा अर्थ काय आहे? चूक आहे. त्या दोन पैकी आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे? एक छोटीशी बाई आपल्या छोट्याशा पावलाने काय करत होती? ती चालत होती. तर मग आपलं जे योग्य आन्सर काय आहे इथे? साहजिकच आहे. आपण वाट शिकताना पाहिलं होतं की जे आपलं आन्सर आहे की जी छोटीशी बाई आपल्या छोट्याशा पावलाने आपल्या छोट्याशा गेटनी ती काय करत आहे? चालत आहे. आपण हे पाहिलेलं होतं. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे आपण तिथे क्लिक करणार आहोत. द वुमन वेंट आउट टू टेक अ टिनी टायनी वॉक हे आपलं काय आहे? करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आता आपला नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द टिनी टायनी वुमन वेंट होम. जेव्हा ती छोटीशी बाई ती तिच्या घरी आली अँड पुट अ लार्ज बोन इन टू अ टिनी टायनी कबर्ड. आणि ते एक मोठंसं हाडूक तिने तिच्या कपाटामध्ये ठेवलं आहे. बघा इथे नीट प्रश्न काय विचारलेला आहे. ती एक छोटीशी बाई जेव्हा ती तिच्या घरी आली तेव्हा तिने एक मोठंसं जे हाडूक ते तिने तिच्या टिनी टायनी कपाटामध्ये, जे छोटंसं जे कपाट होतं त्या कपाटात ठेवलेलं आहे का? कपाटात ठेवलं आहे असं त्यांनी विचारलं आहे का? विचारलं आहे. मग हे वाक्य जे स्टेटमेंट आहे ते राईट आहे का रॉंग आहे तुम्ही सांगायचं आहे. तर इथे काय जो शब्द आला त्याच्यावर तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे. इथे जो शब्द आहे बघा काय आहे तो शब्द? हा जो शब्द आला आहे लार्ज. लार्जचा अर्थ काय आहे? मोठा आहे. आणि आपण लेसन मध्ये काय पाहिलं होतं की जी छोटीशी बाई ती छोटंसं हाडूक ते उचलून ती छोट्याशा तिच्या पर्समध्ये ठेवून ती तिच्या छोट्याशा घरात तिच्या छोट्याशा बेडरूममध्ये जाऊन छोट्याशा कपाटात ते काय करत आहे? ठेवत आहे. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे हे कसं आहे? रॉंग आहे. बरोबर आहे. इथे काय आलं पाहिजे? द टिनी टायनी वुमन वेंट होम अँड
पुट अ टिनी टायनी बोन इन टू टिनी टायनी कवर्ड. हे असं प्रकारचं इथे आन्सर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर लार्ज हा शब्द आहे हा इथे काय आहे चुकीचा असल्यामुळे आपलं जे आन्सर असणार आहे ते कसं आहे इथे आपण काय बोलणार आहोत फॉल्स बोलणार आहोत. जे वाक्य कसं आहे चुकीचं आहे. द टिनी टायनी वुमन वेंट होम अँड पुट अ लार्ज बोन इन टू टिनी टायनी कवर्ड. दिस आन्सर इज रॉंग. बरोबर. तशा प्रकारे आपलं उत्तर रॉंग आलेलं आहे. आपला नेक्स्ट आहे मुलांनो, वुमन लिव इन अ पॅलेस. जी टिनी टायनीची वुमन होती ती पॅलेसमध्ये राहत होती का, ती एका मोठ्या राजवाड्यामध्ये राहत होती का. पॅलेसचा अर्थ काय आहे राजवाडा किंवा एक मोठा महल आपण म्हणू शकतो. इथे ट्रू आणि फॉल्स आहे. तर आपण काय वाचलं होतं मुलांना पाठामध्ये लर्न करत असताना आपण शिकलो की टिनी टायनी वुमन लिव्ह इन अ विलेज. टिनी टायनी विलेज आणि लिव्ह इन अ टिनी टायनी हाऊस आपण पाहिलेलं होतं. टिनी टायनी हाऊसमध्ये म्हणजे ती अगदी छोट्याशा गावात छोट्याशा घरात ती काय करत होती राहत होती. मग इथे पॅलेस हा शब्द आलेला आहे. मग हे देखील आपलं जे आन्सर आहे ते कसं असणार आहे साहजिकच हे आपलं कसं आन्सर आहे रॉंग असणार आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आपण काय करणार आहोत क्लिक करणार आहोत. वुमन लिव्ह इन अ टिनी टायनी हाऊस असं हे वाक्य इथं असणं गरजेचं होतं. मग आपल्याला जे स्टेटमेंट दिले आहे जे वाक्य आहे जे आपलं वाक्य कसं आहे चुकीचं असल्यामुळे आपण काय करणार आहोत आपलं योग्य उत्तरावर इथे क्लिक केलेलं आहे. वुमन लिव्ह इन अ पॅलेस. दिस आन्सर इज रॉंग. म्हणून आपण काय केलं फॉल्सवर आपण क्लिक केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी फ्रायटन. जी छोटीशी बाई होती ती छोटीशी ती काय करली होती घाबरलेली होती. फ्रायटनचा अर्थ काय आहे घाबरणे आहे. बघा इथे आपण अधोरेखित मी करणार आहे अंडरलाईन करणार आहे. टिनी टायनी वुमन जी छोटीशी बाई होती ती टिनी टायनी फ्रायटन. टिनी टायनी फ्रायटनचा अर्थ काय आहे घाबरणे. काय आहे घाबरणे आहे. शी हर्ड अ टिनी टायनी व्हॉइस. आणि तिने आवाज ऐकला. हर्डचा अर्थ काय आहे ऐकणे. अ टिनी टायनी व्हॉइस. व्हॉइसचा अर्थ काय आहे आवाज. आस्किंग हर टू गिव्ह अ बोन. आणि तिने आवाज ऐकला आणि ते तिला विचारत होते की मला माझं हाडूक दे. गिव्ह अ बोन की तिला तिचं हा जे हाडूक आहे ते हाडूक देण्याचा जो आवाज आहे तो तिने ऐकलेला होता. हे वाक्य बरोबर आहे का तर ट्रू और फॉल्सच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. इथे जे वाक्य दिलं आहे टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी फ्रायटन. जी एक छोटीशी बाई होती त्या छोट्याशा आवाजाला ती घाबरलेली होती. वेन शी हर्ड. जेव्हा तिने आवाज ऐकला की मला माझं बोन दे किंवा मला माझं हाडूक दे हा तिने तो आवाज ऐकला होता. हे वाक्य कसं आहे राईट आहे का रॉंग आहे तर साहजिकच आहे आन्सर कसं आहे राईट आहे. म्हणजेच काय आहे ट्रू आहे की तिने तो आवाज ऐकला होता आणि नंतर ते आवाज ऐकून तिने शेवटी काय केलं आहे तिने तिच्या टिनी टायनी व्हॉइसमध्ये काय बोलली ती टेक इट म्हणजे घेऊन जा असं ती बोललेली आपण पाहिलं आहे. मग अशा प्रकारे हे जे आपलं आन्सर आहे आपण राईट आन्सर इथे केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या मुलांना जे 8च्या 8 ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून जे प्रश्न होते ते आज आपण आता इथे परिपूर्ण केलेले आहेत. आता आपण गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. बघा आपल्या या गेममध्ये जो क्रिकेटचा गेम आहे गिटारचा गेम आहे टोपी माकडबैलाचा आहे गाडीचा आहे तर यापैकी गणपतीचा आहे तर यापैकी आज आपण आता गाडीचा इथे गेम घेणार आहोत मुलांनो. प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. इथं आपण क्वेश्चन आहे तो रीड करणार आहोत. बघ इथे पाहणार आहोत. द ओल्ड लेडी इज रायटिंग अ प्ले. जी ओल्ड लेडी आहे म्हणजे जी म्हातारी बाई आहे ती काय करते रायटिंग अ प्ले. इथे काय करत आहे तो कॅरेक्टर प्ले करत आहे विच इज ॲन ॲक्सिलरी वर्ब. म्हणजे हे कसं आहे हे सहाय्यक वर्ब आहे. मग याच्यापैकी सहाय्यक वर्ब कोणतं इथे दिलेलं आहे द ओल्ड लेडी इज रायटिंग अ प्ले. म्हणजे ही जी ओल्ड लेडी आहे जी म्हातारी बाई आहे ती काय करत आहे इथे रायटिंग अ प्ले. प्लेचा अर्थ काय आहे इथे खेळणे असा अर्थ नाही किंवा ती कार्य करत आहे. विच इज ॲन म्हणजे कोणता जो शब्द आहे तो सहाय्यक वर्ब आहे क्रियापद आहे. वर्बचा अर्थ काय आहे क्रियापद आहे. ॲक्सिलरीचा अर्थ काय आहे सहाय्यक आहे. सहाय्यक क्रियापद याच्यामध्ये कोणता आहे द ओल्ड लेडी इज रायटिंग अ प्ले हा जो पूर्ण जो सेंटेन्स आहे या शब्दामध्ये कोणता शब्द हा सहाय्यक क्रियापद आहे इथे असं त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. मग इथे तुम्हाला 4 पर्याय आहेत बघा आपण ते
पर्याय वाचणार आहोत. फर्स्ट आहे प्ले, सेकंड आहे इज, थर्ड आहे लेडी आणि फोर्थ आहे ओल्ड आहे. आता ओल्डचा अर्थ म्हातारा आहे, लेडी म्हणजे जी वुमन आहे, इजचा अर्थ आहे आणि प्लेचा अर्थ काय आहे, खेळणे आहे. तर या चारपैकी बघा इथे जो सहाय्यक क्रियापद आहे तो ओल्ड लेडी इज रायटिंग. इज म्हणजे ती करत, आईचा अर्थ नेहमी काय होतं, आहे हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे. प्ले होऊ शकत नाही, हे वर्ब आहे. लेडी देखील हे नाऊन आहे, बरोबर आहे. ओल्ड हे देखील काय आहे, नाऊन आहे. त्याच्यामुळे हे जे नाऊन असल्यामुळे आपलं जे सहाय्यक क्रियापद होत आहे ते इज होत आहे आणि म्हणून द ओल्ड लेडी इज रायटिंग अ प्ले याच्यामध्ये जो आपलं जो सहाय्यक क्रियापद आहे, जो ॲक्सिलरी वर्ब आहे तो कोण आहे, इज असल्यामुळे आपण योग्य आन्सरवर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. जे आपलं सेकंड क्वेश्चन असणार आहे मुलांनो, द वर्ड यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन इज, की कोणत्या गोष्टीसाठी क्रियापदाचा म्हणजे वापर केला आहे. द वर्ड इज यूज डिस्क्राईब, वर्णन करण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केलेला आहे. बघा इथे दिला आहे तुम्हाला, वर्ब आहे, प्रोनाऊन आहे, नाऊन आहे आणि ॲडवर्ब आहे. आता बघा नाऊन आणि प्रोनाऊन म्हणजे काय, नाव आणि सर्वनाम आहे, बरोबर. ॲडवर्ब म्हणजे क्रियापद आहे आणि ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण आहे आणि वर्ब म्हणजे क्रियापद आहे. तर यापैकी डिस्क्राईब अँड ॲक्शन इज, ॲक्शन करण्यासाठी, क्रिया करण्यासाठी कोणत्या गोष्टीला संबोधलं जातं किंवा कोणत्या गोष्टीसाठी तो शब्द वापरला जातो असं त्यांनी विचारले. द वर्ड यूज, मग कोणत्या शब्दामध्ये नाऊन प्रोनाऊन तर येऊ शकत नाही. जसं आपण बोललो की राम इज अ गुड गर्ल, मग राम काय आहे, हे नाऊन आहे, बरोबर आहे. गुड गर्ल, गुड काय आहे, म्हणजे राम इज अ प्लेइंग, राम इज अ सिंगिंग, राम इज अ क्राईंग. मग क्राईंग, प्लेइंग, इटिंग हे शब्द कशामध्ये येतात, क्रियापदामध्ये येतात, म्हणजेच कशामध्ये येतात, वर्बमध्ये येतात. म्हणून जे आपलं जे योग्य आन्सर आहे, द वर्ड यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन इज ए वर्ब, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून त्याच्यावर आपण काय करणार आहोत मुलांनो, क्लिक करणार आहोत. आपला थर्ड क्वेश्चन आहे, द टिनी टायनी वुमन सेड इन हर, ती टिनी टायनी जी छोटीशी बाई होती ती आपल्या छोट्याशा आवाजात काय डॅश डॅश टिनी टायनी व्हॉइस, कोणत्या आवाजात बोललेली आहे ती. व तुम्हाला इथे जे आवाजाचे मेथड सांगितलेले आहेत, प्रकार सांगितलेले आहेत, ते 4 प्रकार आहेत. ते आधी आपण काय करणार आहोत, वाचून घेणार आहोत. बघा जो पहिला आहे सॉफ्ट आहे, सॉफ्टचा अर्थ काय, नरम आहे. मेलोडियस म्हणजे मीडियम आहे, जो जुन्या आवाजात, जो आवाजामध्ये जो उतार असतो ना, की एक सर्टन एज झाल्यावर जो आवाज असतो त्याला मेलोडियस बोलतात. स्वीट, स्वीटचा अर्थ गोड आहे आणि जो लाऊडेस्ट त्याचा अर्थ मोठ्याने आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर इथे काय असणार आहे, म्हणून बघा टिनी टायनी वुमन सेड इन हर, काय सांगितलंय, लाऊडेस्ट इन द टायनी व्हॉइस, ती तिच्या छोटीशी बाई, ती तिच्या छोट्याशा आवाजामध्ये काय करत आहे मुलांनो, हु सेड इन हर लाऊडेस्ट इन द टिनी व्हॉइस, म्हणजे ती तिच्या मोठ्या आवाजामध्ये काय करत आहे, लाऊडेस्ट इन द टायनी व्हॉइस, की तिची जेवढी शक्ती आहे त्या ताकदीने ती काय करते, लाऊडेस्ट इन टायनी व्हॉइस करण्याचा ती प्रयत्न करत आहे. मग इथे सॉफ्ट येणार नाही, इथे मेलोडियस येणार नाही, इथे स्वीट पण येणार नाही. म्हणजे आपलं योग्य आन्सर काय आहे मुलांनो, लाऊडेस्ट हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, देअर वॉज अ टिनी टायनी, ती एक छोटीशी काय होती. मग तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे, हे फिलअप्स आहे असं समजा. देअर वॉज अ टिनी टायनी, ती एक छोटीशी काय होती. मग तुम्हाला 4 पर्याय आहेत, वुमन आहे, बॉय आहे, मॅन आहे का गर्ल आहे. आता गर्ल आणि मॅन प्रश्न येत नाही, म्हणजे दोन्ही आन्सर काय रॉंग आहे. बॉयचाही प्रश्न येत नाही, मग ती काय आहे, देअर वॉज अ टिनी टायनी वुमन, हे आपलं काय आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. देअर वॉज अ टिनी टायनी वुमन, ती एक छोटीशी बाई होती, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर इथे क्लिक करणार आहोत. आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ॲन ॲक्सिलरी वर्ब ऑफन कॉल्ड, त्याने विचारले की व्हॉट इज ॲन ॲक्सिलरी वर्ब म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितले सहाय्यक क्रियापद ऑफन, की ते कोणत्या गोष्टीबद्दल दर्शवलं जातं. जो सहाय्यक क्रियापद हे कोणत्या गोष्टीमध्ये दर्शवलं जातं. मग तुम्हाला इथे 4 पर्याय आहेत, कंपाऊंड वर्ड, अ प्रोनाऊन, नाऊन आणि हेल्पिंग वर्ड. बघा तर आता हेल्पिंग वर्ड, या 4 पैकी आपलं जे योग्य असणार आहे जे सहाय्यक क्रियापद आहे. मग कंपाऊंड वर्ड म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. प्रोनाऊन म्हणजे काय आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे सर्वनाम आहे. नाऊन म्हणजे नाव आहे आणि हेल्पिंग वर्ड,
मग सहाय्यक क्रियापदाला दुसरा शब्द काय येऊ शकतो, हेल्पिंग वर्ड असणार आहे. आणि म्हणून जर कंपाऊंड वर्ब पण येणार नाही, संयुक्त क्रियापद येणार नाही, त्याचप्रमाणे सर्वनाम येणार नाही, नाऊन येणार नाही. तर त्यापैकी आपलं जे योग्य आन्सर असणार आहे, द एक्सक्लुझिव्ह वर्ब ऑफन कॉल इज अ हेल्पिंग वर्ड, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपलं ॲक्टिव्हिटी आणि गेमच्या माध्यमातून जे आपले प्रश्न होते ते आपण आता इथे क्लिअर केलेले आहेत. आता आपण टेस्टच्या माध्यमातून काय करणार आहोत, प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. ते कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे देखील बघा तुम्हाला 4 पर्याय दिले गेले, 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी जे आपलं म्हणून एक करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. जो आपला पहिला प्रश्नाला आपण सुरुवात करूया. बघा आपला पहिला प्रश्न आहे, देअर वॉज अ टिनी टायनी. मग काय आहे ती, एक कोण होती, वुमन होती, मॅन होती, बॉय होती का गर्ल होती. या 4 पैकी आपलं योग्य आन्सर काय असणार आहे मुलांना, देअर वॉज अ टिनी टायनी काय आहे, अर्थातच जे आपलं उत्तर आहे वुमन आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. ना ती मॅन आहे, ना बॉय आहे, ना गर्ल आहे. हे तिन्ही आन्सर आपले कसे आहेत, रॉंग आहेत. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ते काय आहे, वुमन आहे. आणि म्हणून आपण योग्य आन्सरावर क्लिक करणार आहोत. जे आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, द वर्ड यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन इज. बघा की कोणत्या गोष्टीसाठी म्हणजे क्रियापदा म्हणजे ॲक्शनसाठी जे बोलू शकतो की ॲक्शन करण्यासाठी क्रियापदासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला जातो, कोणत्या शब्दाचा वापर केला जात आहे. मग इथे वर्ब आहे, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे आणि त्याचप्रमाणे ॲडवर्ब आहे. बघा तर या 4 पैकी आपलं मी जसं सांगितलं, नाऊन म्हणजे नाव आहे, सर्वनाम आहे, क्रियाविशेषण आहे, त्याच्याप्रमाणे क्रियापद आहे. तर यापैकी आपलं जे योग्य आन्सर असणार आहे ते काय आहे मुलांनो, वर्ब आहे. की द वर्ड यूज टू डिस्क्राईब अन ॲक्शन इज ए वर्ब, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, जसं मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं होतं. आपलं जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, व्हॉट इज अन एक्सक्लुझिव्ह वर्ब ऑफन कॉल्ड. सहाय्यक क्रियापदाला म्हणण्यासाठी अजून कोणत्या शब्दाचा वापर केला जातो, काय वापर केला जातो. मग इथे तुम्हाला 4 पर्याय, इथे व्हॉट आला आहे ना, व्हॉट इज ॲन एक्सक्लुझिव्ह वर्ब, सहाय्यक क्रियापदासाठी काय वापरलं जातं किंवा काय संबोधलं जातं, काय बोललं जातं. मग इथे जे शब्द आलेत, अ कंपाऊंड वर्ब, अ हेल्पिंग वर्ड, अ प्रोनाऊन आणि नाऊन. मग नाऊन, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, तर ॲडवर्ब जे सर्व आहेत ते कसे, जसं मी सांगितलं की याच्यापैकी कोणताही शब्द लागू होत नाही. जे वर्ब आहे बघा, तर बघा वर्ब काय आहे, क्रियापद आहे. कंपाऊंड वर्ड म्हणजे संयुक्त क्रियापद आहे. हे काय आहे, संयुक्त. कंपाऊंड वर्बचा अर्थ काय आहे, संयुक्त क्रियापद. प्रोनाऊनचा अर्थ काय, सर्वनाम. आणि नाऊनचा अर्थ नाव आहे. म्हणजे एक्सक्लुझिव्ह वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद. म्हणजे सहाय्यक क्रियापद म्हणजेच याचा अर्थ काय आहे की तो काय करत आहे, शब्दाला जोडून घेत आहे. म्हणजेच तो काय आहे, हेल्पिंग वर्ड येत आहे. आणि म्हणून हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. द एक्सक्लुझिव्ह वर्ब ऑफन कॉल्ड इज अ हेल्पिंग वर्ड, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, द ओल्ड लेडी इज रायटिंग अ प्ले विच इज अन एक्सक्लुझिव्ह वर्ब. की या वाक्यामध्ये आपल्याला जो सहाय्यक क्रियापद आहे ते कोणतं इथे असणार आहे. द ओल्ड लेडी म्हणजे काय आहे, जी म्हातारी बाई आहे ती रायटिंग अ प्ले. इथे काय करते ती, तो कॅरेक्टर काय करत आहे, प्ले करत आहे. मग इथे प्लेचा अर्थ काय आहे, का म्हणजे काम करणं असणार आहे. लेडीचा अर्थ आहे की ती वुमन आहे. इजचा अर्थ आहे आणि ओल्डचा अर्थ जुना आहे. मग यापैकी ओल्ड आणि लेडी हे काय झाले मुलांना, नाऊन झाले. प्लेचा अर्थ काय, इथे क्रियापद झालं आहे. ती काय करत आहे, प्ले करत आहे तो कॅरेक्टर. इजचा अर्थ आहे. म्हणजे काय आहे मुलांनो, हे एक्सक्लुझिव्ह जो वर्ब आहे त्याला आपण इथे काय करणार आहोत, करेक्ट आन्सरला क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टिनी टायनी वुमन सेड इन हर डॅश डॅश टिनी टायनी व्हॉइस. की जी छोटीशी बाई होती ती छोट्याशा तिच्या कोणत्या आवाजामध्ये ती बोललेली होती. बघा इथे तुम्हाला आवाजाचे प्रकार सांगितले आहेत. एक सॉफ्ट आहे, स्वीट आहे, मेलोडियस आहे का लाऊडेस्ट आहे. तर यापैकी ना सॉफ्ट आहे, ना मेलोडियस आहे, ना स्वीट आहे. स्वीट म्हणजे गोड आहे. त्याचप्रमाणे जो शब्द आला आहे सॉफ्ट म्हणजे नरम आवाजात बोलली का, तर नाही. तर ती मोठ्याने काय बोलली, लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइसमध्ये ती बोलली टेक इट. म्हणून जे आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे लाऊडेस्ट. म्हणजे टिनी टायनी वुमन सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, हे आपलं इथे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार
आहे. बघा अशा प्रकारे टोटल क्वेश्चन 5 होते. आपला अटेम्प्ट क्वेश्चन 5 आणि करेक्ट आन्सर 5. आपला रॉंग आन्सर एकही आलेलं नाही. बघा जो आपला पहिला प्रश्न आपण रीड करणार आहोत. व्हाय इज अ टिनी टायनी वॉइस इज स्पीच गिवन इन अ लार्जर टाईप एव्हरी टाईम. की जो टिनी टायनी या लेसनमध्ये जो टिनी टायनी हा जो शब्द आहे बऱ्याच वेळा का आलेला आहे, ह्याच्या शब्दाचा त्यांनी इथे अर्थ विचारला की लार्जर टाईप एव्हरी टाईम, की प्रत्येक वेळेस त्याचं उच्चारण जो शब्द आहे तो का इथे उच्चारला गेलेला आहे. जेणेकरून बघा त्यांनी सांगितले की हा जो शब्द आहे टिनी टायनी हा प्रत्येक 1 ते 2 वाक्याच्या नंतर हा टिनी टायनी हा जो शब्द आलेला आहे. मग त्याच्या मागचं काय कारण आहे असं त्यांनी इथे विचारलं. चला तर आपण पाहूया. द टिनी टायनी व्हॉइस इज स्पीच इन गिवन इन लार्जर टाईप. की जो टिनी टायनी जो व्हॉइसेस त्याचा जो आवाज आहे त्या आवाजामध्ये टिनी टायनी जो शब्द आहे तो काय आहे तो बऱ्याच टाईप केलेला आहे. एव्हरी टाईप टू शो लाऊडनेस, की प्रत्येक वेळेस तो आवाजामध्ये जो मोठेपणा अँड टू एक्सप्रेस थ्रेट इन द व्हॉइस, की तो विरोध करते, आवाजाला विरोध करण्यासाठी हा जो शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. समजते मुलांना. बघा द टिनी टायनी व्हॉइस स्पीच इज गिवन इन लार्जर टाईप, की जो टिनी टायनी जो शब्द आहे हा त्या पाठामध्ये भरपूर वेळा आलेला आहे. लार्जर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये, एव्हरी टाईम टू शो की प्रत्येक वेळेस मोठ्याने आणि विरोध दर्शवण्यासाठी या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव्ह अ फ्यू मोर कंपाऊंड वर्ड्स लाईक टिनी टायनी, की अजूनही जे काही जे शब्द आहेत जसे टिनी टायनी जे वर्ड आलेला आहे तसे कंपाऊंड वर्ड म्हणजेच काय आहे मुलांनो, की जोडीने येणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला इथे सांगायचे. जसं आपण बोलू शकतो चिट चॅट बोलू शकतो, फ्लिप फ्लॉप बोलू शकतो, बॉल बोलू शकतो, त्याचप्रमाणे डिंग डॉंग बोलू शकतो. म्हणजे हे कसे आहेत सगळे जोडीने येणारे शब्द आहेत, म्हणजेच कसे आहे कंपाऊंड शब्द आहेत. ते देखील आता आपण पाहणार आहोत. बघा इथे जो पहिला शब्द आलेला आहे आपण पाहत आहोत इन्सी विन्सी, हे काय आहे मुलांना, हे जोडी शब्द आलेले आहे. फ्लिप फ्लॉप आहे, चिटचॅट आहे, टिंग टॉंग आहे, टिकटॉक आहे, हिकरी डिकरी आहे, क्रिस क्रॉस आहे, बॉ हे कसे आहेत मुलांना रिपीटेड म्हणजे कंपाऊंड वर्ड आलेले आहे तिथे. कंपाऊंड लाईक अ टिनी टायनी, बरोबर आहे. तशा प्रकारे सर्व शब्द इथे आलेले आहेत. कंपाऊंड वर्ड म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं काय आहे मुलांनो, की ते संयुक्त शब्द इथे आलेले आहेत. कंपाऊंड वर्डचा याचाच अर्थ काय आहे मुलांनो, मिश्रित शब्द किंवा संयुक्त शब्द. हे मिश्रित शब्द असे आपण जसं आपण मराठीमध्ये घरदार बोलतो, पाणी बिनी बोलतो, तशाच प्रकारचे हे जे शब्द आहेत ते मिश्रित शब्द आहेत. जसं आपण बोलतो ना घरदार, पाणी पिणे, अभ्यास पाणी कसा चालू आहे असं जे आपण बोलत असतो ते काय आहे मिश्रित शब्द, संयुक्त शब्द आपण त्याला बोलणार आहोत. पुन्हा एकदा आपण शब्द बघणार आहोत. बघा जे शब्द आलेले आहेत इन्सी विन्सी, फ्लिप फ्लॉप, चिटचॅट, टिंग टॉंग, टिकटॉक, हिकरी डिकरी, क्रिस क्रॉस आणि बॉ हे काय आहे सगळे मिश्रित शब्द आहेत. म्हणजे त्याला आपण काय बोलणार आहोत कंपाऊंड शब्द असे बोलणार आहोत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट वुड हॅव हॅपन वेन द ओल्ड वुमन सेड टेक इट. काय घडलं असेल जेव्हा त्या छोट्याशा बाईने जेव्हा ते बोल तिला दिलं असेल, मग तेव्हा काय घडलं असेल असं त्यांनी विचारले. ते व्हॉट वुड हॅव हॅपन म्हणजे कोणती क्रिया घडली असेल त्यांनी विचारली. ते सांगितलं नाही की काय घडलं आहे असं नाही विचारले, त्यांनी विचारले वुड, याचा अर्थ काय घडलं असेल. व्हॉट वुड हॅव हॅपन म्हणजे घडणे. वेन द ओल्ड वुमन जेव्हा त्या म्हाताऱ्या बाईने सेड बोलली टेक इट, मग त्याच्यानंतर काय घडलं असेल त्यांनी विचारलं. जेव्हा ती छोटीशी बाई ते छोटंसं जे हाडूक आहे ते त्यांनी जेव्हा ते बोन फेकून दिलं, टेक इट बोलली, ते घेऊन जा बोलली, त्याच्यानंतर ते जे हाड आहे त्या हाडकाचा जो मालक आहे त्यांनी ते हाड घेतलं असेल आणि तो पुन्हा त्याच्या तो कबरेच्या ठिकाणी ते हाड तो घेऊन गेला असेल. हे आपलं इथे वाक्य, हे आपलं जे आन्सर असणार आहे. बघा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ते बघा शब्द लिहिले द बोन मस्ट हॅव फ्लो बॅक टू द गेव आफ्टर. द बोन मस्ट हॅव फ्लोर बॅक, की जे हाडूक आहे जे त्याच्यातून कपाटातून जे काढून घेतल्यानंतर हॅव ग्रेवर म्हणजे जे थडगं आहे, थडगं आपण बोलतो ना की जिथे मेलेल्या लोकांना म्हणजे जिथे पुरलं जातं त्यांना थडगं म्हणणार. आफ्टर कमिंग आउट ऑफ द टिनी टॉयनी कबाड, जेव्हा ते कपाटामधून जेव्हा बाहेर आलं असेल तेव्हा ते पुन्हा त्या थडग्याकडे ते काय केलं आहे ते हाडू गेलं असेल असं इथे सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलंय आफ्टर कम आउट ऑफ द टिनी टायनी कबड, त्या छोट्याशा कपाटामधून जेव्हा ते हाडू बाहेर आलं असेल टेक इट बोलल्यानंतर तेव्हा ते छोट्याशा कपाटातून ते छोटंसं हाडू बाहेर आल्यानंतर ते पुन्हा कुठे केलं आहे द बोन मस्ट हॅव फ्लोर ब्लॅक टू द ग्रेव, ते पुन्हा त्या थडग्यामध्ये पुरण्यासाठी ते गेलेलं असेल. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे.
समजलंय मुलांनो? द व्हॉट विल हॅव हॅपन, काय घडलं असेल जेव्हा ते म्हणजे छोटंसं हाडू त्या छोट्याशा कपाटामधून जेव्हा बाहेर आलं तर ते पुन्हा त्या छोट्याशा थडग्यामध्ये पुन्हा ते पुरण्यासाठी गेलेलं असेल. मस्ट हॅव फ्लोन बॅक टू इन टू द ग्रेव. ग्रेवरचा अर्थ काय आहे? थडगे आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट यू शुड डू व्हेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. आता इथे त्यांनी बघा तुम्हाला प्रश्न विचारलाय, म्हणजे हे तुमचं कसं असणार आहे, तुमचं मनोगत असणार आहे. हा तुमचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, तो तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्ही काय कराल. व्हॉट यू शुड डू वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. स्ट्रीटचा अर्थ काय आहे? रस्त्यावर जर तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू मिळाली तर तुम्ही काय कराल. व्हॉट यू शुड डू वेन, तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्ही काय करणार. वेन यू फाइंड, फाइंडचा अर्थ काय? सापडणे. समथिंग, काहीतरी तुम्हाला जर रस्त्यावर सापडलं तर तुम्ही काय कराल. तर सर्वात प्रथम जेव्हा एखादी वस्तू आपल्याला सापडते तेव्हा आपण त्या गोष्टीला, त्या वस्तूला आपण हात लावता कामा नये, कारण त्याच्यामध्ये कोणती एखादी डेंजरस वस्तू ही असू शकते जेणेकरून आपल्याला काय होऊ शकते, हानी पोहोचू शकते. सेकंडली, आपण दुसऱ्या जी आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्या व्यक्तींना या विषयाची, आपण या गोष्टीबद्दलची माहिती देणं हे देखील गरजेचं आहे. थर्डली, त्या वस्तूपासून आपण दूर राहणं देखील तितकंच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीचं काय करू शकतो, पालन करू शकतो. आणि म्हणून त्यांनी हा तुमचं मनोगत विचारला आहे, म्हणजे हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला विचारला आहे की व्हॉट यू शुड डू यू वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट. काय सांगितलं की वेन यू, म्हणजे तुम्ही काय करणार आहात. मग त्याचं देखील मी तुम्हाला आन्सर सांगितलंय. बघा इथे काय दिलं आहे, इफ आय फाइंड एनिथिंग इन द स्ट्रीट. जर मला एखादी कोणतीही वस्तू जर रस्त्यावरती जर सापडते, आढळते, फाइंडचा मिळतं आढळणे किंवा सापडणे असं पण होतं, सापडणे. इफचा अर्थ काय आहे? जर. जर इफ आय फाइंड एनिथिंग इन द स्ट्रीट, स्ट्रीटचा अर्थ आहे रस्ता. जर मला एखादी कोणतीही वस्तू रस्त्यावर जर सापडत आहे, आय वुड थिंक केअरफुली बिफोर. आय वुड थिंक केअरफुली बिफोर, मी ती काळजीपूर्वक घेईल. कशासाठी? बिफोर आय टच इट, तिला स्पर्श करण्याआधी मी ती काळजी घेईल किंवा मी त्याला काय करणार आहे, टच करणार नाही. बिकॉज इट माइट बी डेंजरस. बिकॉज इट माइट बी डेंजरस, ते काय असू शकते, हानिकारक असू शकते. टू टच ऑर लिफ्ट अँड अननोन थिंग्स, की त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही की त्याच्यामध्ये कोणती गोष्ट आहे आणि आपण त्या गोष्टीला टच करता कामा नये. सो आय वॉन्ट नॉट टच इट, त्यामुळे मी तिला स्पर्श करणार नाही. थो इट इज अट्रॅक्टिव्ह ऑर व्हॅल्युएबल, जरी त्याच्यामध्ये किती मौल्यवान वस्तू असू दे आणि किती अट्रॅक्टिव्ह, आकर्षण करणारी वस्तू असेल तरीही मी तिला काय करणार नाही. सो आय वॉन्ट नॉट टच इट, मी तिला स्पर्श करणार नाही, जेणेकरून त्याच्यात कितीही आकर्षक वस्तू असू दे किंवा कितीही मौल्यवान वस्तू असू दे. व्हॅल्युएबलचा अर्थ मौल्यवान, अट्रॅक्टिव्हचा अर्थ आकर्षक. आय विल ॲडवाइज अदर्स टू रिसिस्ट टेम्पटेशन, मी काय करणार आहे, आय विल ॲडवाइज अदर, मी दुसऱ्यांना देखील तो सल्ला देईल की तुम्ही ती गोष्ट घेऊ नका. टेम्पटेशनचा अर्थ काय येणार आहे इथे बरोबर, तसे ते रिसर्च सांगितले. रिसर्चचा अर्थ काय आहे, प्रतिकार करणे. आणि टेम्पटेशनचा अर्थ काय आहे की आपण एक मनामध्ये लालसा निर्माण होते ना, की ती लालसा की तुम्ही ती घेऊ नका या सांगण्याचं मी काय करेन, त्यांना सल्ला देणार आहे. बघा, ऑर व्हॅल्यू आय विल ॲडवाइज, मी देखील सल्ला देणार आहे की अशा प्रकारचा मोह तुम्ही टाळा, की हा मोहाला तुम्ही काय करा, प्रतिकार करा. टेम्पटेशनचा अर्थ काय आहे, मोह आहे. आणि रिसेटचा अर्थ काय आहे बघा, टेम्पटेशनचा अर्थ मोह आणि रिसेटचा अर्थ काय आहे, प्रतिकार करणे. काय आहे, प्रतिकार करणे आहे. तर अशा प्रकारे बघा आपण इथे पाहत आहोत की जर एखादी वस्तू जर आपल्या रस्त्यावर सापडली आहे तर मी काय करणार आहे, इफ आय फाइंड एनिथिंग इन द स्ट्रीट, जर एखादी कोणतीही गोष्ट मला सापडते तर आय वुड थिंक केअरफुली, मी त्याची काय करणार आहे, टच करण्यापूर्वी मी ते काय करणार आहे, काळजी घेणार आहे. तिला कोणत्याही गोष्टीचा स्पर्श करणार नाही कारण त्याच्यामध्ये काहीतरी एखादी डेंजरस वस्तू असू शकते. टू टच लिफ्ट ऑन अननोन थिंग्स, एखादी जी
अननोन गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती नाही की त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, त्याच्यामुळे त्याच्यात एखादी डेंजरस वस्तू देखील असू शकते, त्याच्यामुळे मी तिला टच करणार नाही. आणि त्याच्यामध्ये कितीही मौल्यवान आणि आकर्षक जरी वस्तू असेल तरी मी तिला टच करणार नाही आहे. आणि दुसऱ्यांना देखील ते मोह टाळण्यासाठी मी तो ॲडवाईज करेल. ॲडवाईजचा अर्थ काय आहे? सल्ला देणार आहे. मी काय करणार आहे? सल्ला देणार आहे की कितीही चांगली असली तरी तुम्ही त्याला काय करू नका, हात लावू नका, असं देखील मी इथे त्याला सांगणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना तुम्ही देखील काय करायचं आहे, या गोष्टीचं पालन करायचं आहे की एखादी जर वस्तू तुम्हाला रस्त्यावर सापडत आहे, भेटत आहे, तर तुम्ही तिला लगेच स्पर्श करता कामा नये. त्या पिशवीमध्ये किंवा त्या बॅगमध्ये नेमकं काय आहे बघण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. त्यामुळे ती जिथे कोण समोर उभे असेल त्या मोठ्या माणसाला त्या गोष्टीची सूचना द्यायची आहे, त्यांना त्या गोष्टीचं माहिती द्यायची आहे आणि नंतर तिथून मुलांना निघून जायचं आहे. कारण अशा प्रकारची त्याच्यामध्ये कोणतीही हानिकारक गोष्टी तिथे असू शकते आणि ज्याच्यामुळे आपल्याला इंज्युअर होऊ शकतं, इजा देखील पोचू शकते आणि त्याच्यामुळे त्याचप्रमाणे अजूनही कितीही मौल्यवान गोष्टी असल्या तरी त्याला आपल्याला टच करता कामा नाही. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की वेन यू फाइंड समथिंग इन द स्ट्रीट, जेव्हा तुम्हाला एखाद्या रस्त्यावर गोष्टी सापडतात तेव्हा आपण या सर्व सूचनांचं पालन करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण जो आपला टीनी टायनी जो हा पाठ आहे, या पाठामधून आपण शिकलो की अगदी लहान छोटेसे या पाठामधून आपण एक अतिशय मनोरंजक, एक अतिशय मजेशीर ही गोष्ट आपण याच्यामध्ये पाहिली आहे की ज्याच्यामध्ये भीतीदायक जे वातावरण आहे आणि एक मजेशीर जे वातावरण आहे की जी गोष्ट आहे जी एका म्हाताऱ्या आजीची आहे, ती कशा प्रकारे त्या सर्व गोष्टी ती हँडल करत आहे. की टीनी टायनी जो हा वर्ड आहे या पाठामध्ये जवळजवळ 61 वेळा म्हणजे 61 टाइम्स हा वर्ड यूज केला गेलेला आहे संपूर्ण पाठामध्ये. तुम्ही देखील हा इतका वेळ आलाय की नाही हे देखील तुम्ही मुलांना नक्कीच तुम्ही हा पडताळी करून बघायची आहे का हा 61 वेळा हा जो शब्द आलेला आहे का नाही. तर अशा प्रकारे हा मजेशीर पाठ आहे. एक भीतीचं थोडंसं सावट असणारं आणि त्याचप्रमाणे एक मजेशीर आणि एक आनंद देणारी देखील ही जी कथा आहे, ही कशा प्रकारे जी ओल्ड वुमन आहे, जे टीनी टायनी वुमन आहे, तिने कशा प्रकारे तिच्या एक वेळच्या जेवणासाठी जे हाडूक होतं ते तिने घरी आणलं होतं आणि ते घरी आणल्यानंतर जे भीतीचं सावट तिच्या घराभोवती फिरलं होतं आणि ते नंतर पुन्हा तिला आवाज देऊन ते त्रास देत होतं आणि कशा प्रकारे पुन्हा ते हाड टेक बोलल्यानंतर ते पुन्हा ते तिच्या जागावरून त्या कबडमधून निघून ते पुन्हा त्या थडग्यामध्ये पुरण्यासाठी गेलेलं होतं. तर अशा प्रकारची एक मनोरंजन आणि एक मुलांना आनंददायक, एक मजेशीर आणि त्याचप्रमाणे एक थोडीशी भीतीदायक देखील जी गोष्ट आहे की ती देखील कथा आपल्याला आज इथे आपण व्यवस्थित स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे. तर या पाठाच्या माध्यमातून आले ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील कोणत्या प्रकारचे आहेत त्याचं देखील मी तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे की कोणत्या म्हणजे प्रश्नाची उत्तर आहे, हे उत्तर कशा प्रकारे हेच उत्तर आहे याचं देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे मी तो तुम्हाला नीट समजून सांगितला आहे, तो तुम्हाला नीट समजला आहे. अगदी सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला पाठ सांगितला आहे, तसं मला समजलं आहे, मला पूर्ण खात्री. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.